किरण आणि प्रणाल, मयुरेश पाटील आणि दिगंबर पाटील, स्वराज म्हात्रे आणि प्रल्हाद म्हात्रे हे सुद्धा एक असे सर्वांचे, नारायण म्हात्रे, रुणाल म्हात्रे ते दोघे पण नाहीत. तो बोलते का पप्पा नाही म्हणून मी पण खेळत नाही. दरम्यान सामन्याला सुरुवात. एक पहिल्या संघाकडून पहिला राऊंड द विकेटचा मारा असेल. आता मात्र शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू अवांतर घोषित होतं. याच अवांतराने संघ पोचते 2 या धावसंख्या. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, 1 अवांतर असे 2 धावा मिळतात. 1-0 चेंडू आणि 2 धावा. उचली पद्धतीचा चेंडू अवांतर घोषित आणि 1 बाउन्सची ताकीद करतो. आता जर बाउन्स लागला तर नो देण्यात येईल. आता मात्र सुंदर असं मारायला फक्त ऑफच्या दिशेने 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावी लागेल त्या क्षेत्ररक्षणाकडून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करता संघ पोचतो 1 षटकाच्या 1 चेंडू नंतर 4 धावा. शुभम यांची चांगली अशी क्षेत्ररक्षण 2 धावा आणि करण आंबाला आणि रमेश पवार. कृष्णा सातपुते खाली बसलेत. कोण? प्रणाल म्हात्रे, सर्व स्टार प्लेयर आमच्या पॅव्हलियन मध्ये. आता मात्र सुंदर असा फटका आणि चौकार, सॉरी माफ करा, षटकार. सुंदर असा दरम्यान सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ विरकावून देतोय. 6 धावांसाठी संघ पोचतोय 10 धावसंख्येवर. 3 चेंडू नंतर 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल सेमीफायनलचा सामना. आता मात्र सुंदर असा फटका आणि षटकार. स्वराज म्हात्रे चांगल्या फॉर्म मध्ये असताना धावसंख्या होती ती 16. आता मात्र गचाळ गोलंदाजी. 3 चेंडूंचा संघाची धावसंख्या ती 16. डीजे ओके. काय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडूंचा संघाची धावसंख्या ते 16. गुलाबाच्या फुलाशी आता मात्र कमबॅक करायला लागेल. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल एक ट्रॉफी लागू होईल. दरम्यान सुंदर अशी फलंदाजी करताना आर्यम स्मृती संघाकडून खेळताना धावसंख्या होती ती 16. 3 चेंडू नंतर सुंदर अशी फलंदाजी करताना स्वराज मात्र आता मात्र सुंदर असा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. संघ पोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 या धावसंख्येवर. सुंदर अशी फलंदाजी करताना आता मात्र स्वराज परंतु 4थ्या चेंडूवर कमबॅक करते. तो ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकतोय त्याला सन्मान देतो. 1 धावसंख्येवर धावसंख्या पोचते ती 4 चेंडू नंतर 17 धावसंख्या. या षटकातील पुढचा चेंडू पण त्यांच्या उजवीकडून गोलंदाजी करतील. आता मात्र पुन्हा शॉर्ट पीस पद्धतीचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र कमबॅक करतोय. 2 चेंडू चांगले टाकतोय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 17. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला PP मधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज मयुरेश म्हात्रे. आता मयुरेश पाटील या षटकातील. आता मात्र सुंदर असा चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव समाधान मानावे लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. धाव संख्या होते 1 षटकाच्या समांतर 18. डीजे प्लीज.
ओपन टीम असेल त्यांना संपर्क करायचा असेल तर स्वराज म्हात्रे आणि केतन शेलार, आणि 40+ ओपन असेल 50,000 पारितोषिक असेल त्या टीमसाठी त्यांचा संपर्क असेल नारायण म्हात्रे साठी संपर्क करायचा आहे 40+ ओपनसाठी. एक चांगली संकल्पना 50,000 40+साठी ओपन, खरोखरच एक अभिमानाची गोष्ट असेल 40+ या संघासाठी. तर जूनमध्ये रबर बॉल स्पर्धा होणार आहे. हॅलो. दरम्यान सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने सरळ भिरकावून देत आहे. 2 बाउन्स चौकार, ज्या धावसंख्ये आकार येते. धावसंख्या होती ती 22. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती स्वराज म्हात्रे यांच्याकडून. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. नाही नाही खालती कर. हां. या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र सुंदर असा स्लोअर पद्धतीचा चेंडू स्टेअर करतोय एका. आता मात्र गचाल फेकी म्हणावी लागेल. स्वराजाला स्ट्राईक मिळते. या त्या दोन संघ पोचतोय 24 धावसंख्येवर. मला तर वाटतं आता काहीसा या येणाऱ्या चेंडूवर फरक पडेल स्ट्राईक रेट एकचा. कारण एक जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आणि स्वराजकडे स्वतः स्ट्राईक जातोय. बघूया येणारे चेंडू कळवतील की कोणाला फायदा मिळतो याचा. आत्ता मात्र थोडेसे या षटकातील पुढचा चेंडू. आत्ता मात्र सुंदर असा चेंडू थोडासा आउट कट होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रवी रवी जाधव यांची. आता या षटकातील पुढचा चेंडू बघूया. षटकार चौकार मारतोय का. आता मात्र पुन्हा एकदा स्टायर करतोय. सुंदर गोलंदाजी. आउट कट करतोय, इन कट करतोय, चेंडूमध्ये परिवर्तन करतोय. स्वराजाला धडकडून ठेवलेला आहे. काहीच मोठे फटके खेळून देत नाही. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रवी यांची. एक्सपिरियन्स असा गोलंदाज आहे रवी. मागच्या सामन्यामध्ये सुंदर असं शतक टाकलं होतं. 3 धावा दिल्या होत्या आणि त्यामध्ये कमबॅक करून आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. तोच गोलंदाज रवी ढकलून ठेवलाय स्वराज म्हात्रे याला. बघूया. आत्ता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. तेवढीच सुंदर आणि खराब क्षेत्ररक्षण फेकी चालू आहे इथे क्षेत्ररक्षकाची. शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 27. हॅलो. लाईट गेलेली. शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 27. आत्ता मात्र स्वराज. बघूया. पहिल्या षटकामध्ये खणखणीत फलंदाजी करत आता मात्र, परंतु ओ चांगली अशी गोलंदाजी, परंतु खराब यष्टीरक्षण होत आहे. यात धाव बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 28. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती 28. सुंदर षटक म्हणावं लागेल. या षटकात 10 धावा दिल्या होत्या त्या मात्र रवी याने. DJ
मयुरेश, किरण म्हात्रे तसेच कुणाल म्हात्रे यांचे खंदे फलंदाज त्यामध्ये आहेत. पारस सगळे यांचे लाल करताना या षटकातील पुढचा चेंडू मात्र स्टेअर करण्याचा ढकलून देण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. स्वराज म्हात्रे होता, असं वाटलं की 40-50-55 धावामध्ये मदल मारेल, परंतु सुंदर कमबॅक करून देतोय रवी. आणि आता पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू टाकतोय. स्वराजाला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या असते स्थितीमध्ये 28. अजूनही 12 ते 15 धावा उभाराव्या लागतील जर सामनामध्ये हे कर. आत्ता मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. यात एक धाव संख्येने संघ पोचतो 29 वर. आता मात्र 4 चेंडू, येणारे 4 चेंडू स्वराज म्हात्रे यांना खेळावेच लागतील आणि त्यामागे खणखणीत षटकार मारावे आणि चौकार मारावे लागतील. तर धावसंख्या 40 ते 45 धाव उभारायच्या असतील तर धावसंख्या होते 29. अजूनही 4 चेंडू शिल्लक. स्वराज केतू धावसंख्या होती ती 29. आता मात्र स्वराजाला हात खोलावे लागतील. बघूया, आत मारलं सुंदर असा मारलेला फटका. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. आता मात्र स्वराज बाद होतोय. हार्स पांथरच्या गोलंदाजाकडून कुणाल यांची, कारण की स्वराज म्हात्रे याला दखलून ठेवलेला आहे आणि स्ट्राईकला जात आहेत ते. माननीय श्री करण मडवी साहेब यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री करण मडवी साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं मंडळ माजी नगरसेवक ऐरोली विभाग. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर अशी यष्टीरक्षण, बाद होतोय. GPL 2024 मध्ये GPL 2024 गोठवली प्रीमियर लीग सर्वे सर्वा श्री अक्षय धर्मा म्हात्रे यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आऊट झालाय ना.
अरे आमचं भाताच ना माझा पोऱ्या संपतो 200. 500. 2 षटकाराला 500. अंडर 19, अंडर 19चे प्रोप्रायटर प्रणाल म्हात्रे, शिवायास त्यांची मिसेसला, प्रणाल म्हात्रे यांच्या मिसेसला, आणि सुंदर असा फटका, परंतु 250 तरी ते धावसंख्या होती ती 31. जर या चेंडूवर षटकार मारला तर 200 रुपये अंडर 19 यांच्याकडून. प्रणाल म्हात्रे, करण आंबाळा तसेच प्रचित पाटील, रमेश पवार या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात लागतायत रवी. झेल खाली स्वतः आता झेल टिपतायत, त्यांचा काय रुमाल पडत नाही, परंतु त्यांचा फेवरेट खेळाडू मनोज चव्हाण वाट बघतोय. कुठला साई सावली वर्सेस वागेश्वर यांच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हारेल तो बाहेर आणि जिंकेल तो सेमीला. नॉकआउट स्पर्धा असेल. माननीय श्री उपस्थित असलेले येथे करण मडवी साहेब यांचा सन्मान करतील. या जीपीएलचे सर्व श्री अक्षय धर्मा म्हात्रे यांच्या हस्ते माननीय श्री करण मडवी माजी नगरसेवक ऐरोली विभाग सन्मान करताना तर सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, रबर बॉल स्पर्धा जूनमध्ये आयोजित केलेल्या आहे. 1 लाख असेल ओपन टीम. त्यांचा जर संपर्क करायचा असेल तर स्वराज म्हात्रे, केतन शेलार यांच्याशी संपर्क करायचा आहे. तसेच 50,000 40+ ओपन संपर्क नारायण म्हात्रे यांच्याशी संपर्क करायचा आहे. राकेश प्रतिष्ठान गोठवली. रबर बॉल स्पर्धा जूनमध्ये आयोजित केलेली आहे. आपल्याला करण आंबाला, रमेश पवार, कृष्णा सातपुते ज्युनियर हे सर्व खेळताना दिसतील. अंडर 9चे आहेत, परंतु ते पदवीधर आहेत. किती धावा उभारला कळत नाही ना. 33 धावा झाल्या. 34 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या, परंतु 2 षटकामध्ये कमबॅक केलेला आहे तो हर्ष स्पॉन्सर्स यांनी. केवळ 15 धावा दिल्या आहेत. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. आता मात्र सलामीची जोडी मैदानात किरण म्हात्रे आणि आशू म्हात्रे. आशू म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकात 500 रुपये. वागेश्वर येथे आलेले आहेत. साई सावलीचा कर्णधार बच्चू कडू. बच्चू 34 टू विन. 34 धावाचा कंपल्सरी चेस असेल जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर. वागेश्वर संघाचा कर्णधार येथे आलेला आहे. बच्चू झोपलेलास का काय?
दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येत तो सो राज मात्र एक अष्टपैलू खेळाडू, नवी मुंबईत मधला एक रँकिंग मधला असलेला एक अष्टपैलू खेळाडू, ज्याची नेहमीच गणना केली जाते आणि त्यांना प्रॅक्टिस देत आहेत ते ॲडम झांपा. स्वराज म्हात्रे यांच्या तोंडावर हलकीशी स्माईल. आणि सुंदर असा मारायला फटका, परंतु एका धाव समाधान मानावं लागेल. 34 धावतं एक माफक असं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया किरण म्हात्रे आणि हर्षू म्हात्रे हे कसे पेलतायत. एक चिराग पण आलेला आहे. नाणेफेक करतील करण मडवी यांच्या हस्ते. नाणेफेक होईल या सामन्याची. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू, अपील होते परंतु अपील फेटायला त्यात निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. स्वराज यांचा 34 धावांचा माफक असं आव्हान पार करताना चांगली अशी गोलंदाजी करतायत आपल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर डिक्लेअरच्या स्वरूपात दुसरा धाव सरळ एसटी रक्षकाच्या हातात. नाणेफेक होते. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र उचली घेणारा चेंडू खूपच उंच, आधी त्याच्यात हाईट कमी, अजून त्यांना उडून टाकतायत. आशु यांनी मला तर वाटतंय थोडेसे हिलवाली बुटं घालायचे आहेत. आशु यांची हाईट मला तर वाटते पप्पांनी त्यांना छोट्यापणी कॉम्प्लेन वगैरे दिला नव्हता, त्यामुळे ते थोडेसे जमिनीतच राहिले. त्यांना थोडासा बूस्ट कमी पडला होता. आता मात्र चेंडू एक उचलतोय, बसतोय डिक्लेअरच्या 22च्या स्वरूपात. धावसंख्या 3. 3 चेंडूंचा धावसंख्या ते 3. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती स्वराज यांची. 3 चेंडूंचा संघाची धावसंख्या ते 3. 10 ते 12 धावा कराव्या लागतील या षटकामागे जर सरासरी करायची असेल तर, कारण की 11.33ची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. या षटकातील पुढचा चेंडू. आत्ता मात्र सुंदर असा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक. ओ भाई, सुंदर सुंदर प्रयत्न होता साहिल यांचा, परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही. यात 2 धावांनी संघ पोहोचतोय. 4 चेंडूनंतर 5. आशु म्हात्रे याला चांगली अशी आशु म्हात्रे चौकार पाहिलात, पण षटकार अजून काय पाहिला नाही. नो लुक शॉट मारावा अशी सर्वांची इच्छा आहे. आता मात्र सुंदर असा मारायला फटका, झेल खाली शिवा, होता जीवा म्हणून वाचला हडक्या. सुंदर अशी झेल टिपतोय. पुन्हा एकदा नाराज करतात आशु म्हात्रे. आशु म्हात्रे यांचा काय फॉर्म दिसत नाही. 5 चेंडूंचा संघाची 1 गडी बाद 5. माननीय श्री उपस्थित असलेले बालकृष्ण भोईर, गोठवली गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ यांचं आगमन होत आहे. GPL गोठवली प्रीमियर लीग 2024 माननीय श्री अक्षय धर्मा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. 13 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा आणि 13 चेंडू. बघूया कोण जिंकतंय, कोण फायनलमध्ये प्रवेश करतं. हर्ष स्पॉन्सर्स की RM स्मृती. RM स्मृती म्हणजे भावेश म्हात्रे यांचा संघ, तर हर्ष स्पॉन्सर्स हा तुलसीदास पाटील यांचा संघ उपस्थित आहेत. दोन्ही ओनर येते. दरम्यान डावखुरा असा फलंदाज मयुरेश पाटील. बघूया कितपत धावा मिळतात आहेत. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया किती धावा मिळवतात आणि उत्तुंग असा चौकार. संघ पोचतोय 9 वर.
थँक्यू डीजे. आता मात्र 12 चेंडू 29 धावांची गरज, 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावा, 12.5 ची सरासरी राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. शिवाराय द्यायला पाहिजे त्यांच्यावर आहेत बॉलिंग ऑप्शन दोन. 12 चेंडू आणि 25 धावा. किरण म्हात्रे बघूया, एक अष्टपैलू खेळाडू. बघूया त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार मिळत आहेत की नाही या षटकातील. पुढचा चेंडू, 12 चेंडू आणि 25 धावांची. सुंदर असा मारायला फटका पॉइंटच्या दिशेने दणदण करीत जातोय. चौकार लगातार 5च्या चेंडूवर, शेवटच्या चेंडूवर चौकार आणि पहिल्या चेंडूवर चौकार. मॅच मध्ये कमबॅक करून देत आहे आरसपाताच्या संघाला. 11 चेंडू 22 धावा, प्रत्येक चेंडू मागे 21 धावा. 11 चेंडू 21 धावांची गरज. इक्वेशन चेंज होतोय, जवळ येताना दिसतोय समीकरण. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने खणखणीत असा चौकार किरणच्या बॅटमधून पाहायला मिळाला. थोडासा आता मात्र दबाव दिसतोय तो शिवा यांच्या चेहऱ्यावर. थोडाशी क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन करताना स्वराज मात्र जो कव्हरच्या दिशेने होता त्याला पॉइंटच्या दिशेने हलवतोय आणि थोडासा चेंजेस करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू पंतांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. आता मात्र सुंदर असा चेंडू होता स्क्वेअर लेग. आता मात्र जनार्दन म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर थोडासा टेन्शन दिसतोय, कारण की 2 चौकार खाल्ले होते एक शेवटच्या चेंडूवर. आणि कारण की सेमीफायनलचा सामना आहे. कान मंत्र देताना बहुत मानी मागे. आता मात्र गचाल क्षेत्ररक्षण आणि चौकार. जनार्दन म्हात्रे यांच्या हावभाव दिसत आहेत की आता आपला सामना निसटू शकतोय. बॉल बिल फेकतोय. कोणी कोणी इथं हान पहिला कलिंगड कोण कलिंगड बी. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू चांगली अशी बॅटिंग करताना आपल्या संघासाठी आता मात्र हार्दिक पांड्या आणि ग्रॅम स्मिथ. सुंदर असा चेंडू. आयस आता मात्र सुंदर असा हे करतोय. सुंदर असा बॅकअप होता, परंतु 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 8 चेंडू 15 धावा, 15 धावा 8 चेंडू. कोण बाजी मारतोय फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्या नावावर ट्रॉफी घेतोय. 8 चेंडू आणि 15 धावा. मयुरेश सारखा एक खंदा फलंदाज त्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया तोच मयुरेश आता स्ट्राईकला जातो. 1 चेंडू 4 धावांचा 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. त्या पंतांच्या ओव्हर द विकेटचा मारा असेल शिवायंता. आता मात्र सुंदर असा फटका झेल खाली. बाबू काय करतोय आणि सुंदर झेल टिपतोय. बाबू नाही कोण, राम भाऊ, टीम भाऊचा भाऊ राम भाऊ. आणि सुंदर अशी झेल टिपतोय राम भाऊ. आता नवीन फलंदाज रेमियो शेपर्ड. रोमारियो शेपर्ड ज्यांनी 10 चेंडूमध्ये 39 धावा काढल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 32 धावा केल्या होत्या. तोच फलंदाज
त्याच्यासारखी बॉडी असलेला, शैली असलेला बघूया तशीच फलंदाजी करावी लागेल. कुणालच्या बॅटमध्ये जर फटका लागला तर निश्चितच तो षटकार होतो, कारण की एवढी त्याच्यात पॉवर आहे. बघूया आता मात्र 7 चेंडू 15 धावा, 7 चेंडू 15 धावा, 15 धावा 7 चेंडू. कोण फायनल मध्ये प्रवेश करतोय? चहा आलेला आहे, सर्वांनी चहाचा स्वाद घ्यायचा आहे. सर्व प्रेक्षक मान्यवरांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. 5 वाजलेले आहेत. दरम्यान 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा आणि बॅटच्या राम भाऊ पुन्हा एकदा झेल खाली आणि सुंदर झेल टिपतोय राम भाऊ. आणि जनार्दन म्हात्रेंचं सेलिब्रेशन बघा, कारण की स्वतः कर्णधार आहेत. फर्स्ट टाइम त्यांच्या कॅप्टनशिप मध्ये मला तर वाटतंय ट्रॉफी मिळेल. +40 वाल्यांनी विचार करा की जनार्दन म्हात्रेंच्या मध्ये कॅप्टनशिप द्या. चर्चा चालू आहे पांडुरंग म्हात्रे तसेच धर्मा म्हात्रे यांची की कॅप्टनशिप द्यावी 40+ मधून. आणि नारायण म्हात्रे झोप काढून आलेले आहेत. त्यांचे आम्हाला त्यांचे सुपुत्र सांगत आहेत की झोप 4 ते 5 त्यांचा झोपाचा 1 तास झोप मिळाली नाही तर नारायण म्हात्रे खवलतात. आणि पुरणपोळी आलेत. चहामध्ये पुरणपोळीचा आस्वाद घ्या सँडी सर आणि विघ्नेश सर. रामभाऊंनी 2 कॅच पकडल्यात. RS गोठवले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले. टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखरच सुंदर अशा चांगल्या कॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे तो रामभाऊ यांनी. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. बाबू 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. किरण म्हात्रेंच्या बॅट मधून चांगले चौकार आलेले आहेत. बघूया सुंदर असा मारलेला फटका कव्हरच्या दिशेने. बघूया किती धावा मिळवतात. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न असेल परंतु दुसरी धाव. हेल्मेट घालायचं आहे पप्पांनी. हेल्मेट घालून खेळायचं आहे. परंतु सुंदरसा बॅकअप म्हणावं लागेल. केतन शेलार व्हाईस कमिशनर. कमिशनर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेतोय. झेल सोडतोय परंतु एका धावर समाधान मारलं लागेल. आता मात्र इक्वेशन 4-13 4-13 3-13 2 मेरा 4-13. चार चेंडू आणि 13 धावांची गरज. 4-13 या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका आणि चौकार. 1 बाउन्स करण अंबाला. आणि तसेच आम्हाला रमेश पवार बोलले होते का हा मारू शकतोय, तेच करतोय. नारायण म्हात्रे तुम्ही काय म्हणाल? आमच्या मागे करण अंबाला आहे, रमेश पवार आहे, दिवाय पाटीलचे ते कोच आहेत. पण ते नारायण म्हात्रे कुठले कोच आहेत? लेडीज कोच रमेश पवार. किती पाहिजे? थांब, किती पाहिजे बोल. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 चेंडू आणि 9. सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावा. पन्नाल पप्पा काय करू शकतात का?
विश्वास आहे का प्रणाल? बक्षीस लाव ना. नारायण म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये जर मॅच जिंकवली तर. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र डॉट चेंडू. एक चेंडू 8 धावा आणि जनार्दन म्हात्रे यांचा जल्लोष बघा. कॅप्टनशिप मध्ये फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि कुत्रा पण जल्लोष करतोय. सुंदर असा मारलेला फटका. रामभाऊ जेल्स खाली आणि शिवा आणि मॅच फायनल मध्ये. नो चेंडू घोषित. नाही नाही नाही. रामभाऊ यांनी यायचं आहे स्टेजवर. 500 फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि टाळ्या वाजवायच्यात. राम पहिला संघ हा फायनल मध्ये प्रवेश करतोय. आर्यम स्मृती चांगली कॅप्टनशिप म्हणावी लागेल ती. जनार्दन म्हात्रे यांची 33 धावा डिफेंड केल्या होत्या. चांगले गोलंदाजी नेतृत्व, कारण की लेफ्ट हँड फलंदाज होता, त्याला तिसऱ्यावर ठेवला होता गोलंदाज बाबू यांना. साई सावले यांनी लगेच डिसिजन आपला घ्यायचा आहे. रामभाऊ 500 यापुढील समालोचन करतील. सचिन म्हात्रे गंथोली गावाचे एक हिंदी मधील समालोचक. सचिन म्हात्रे एक चांगलासा गोड आवाज यापुढील समालोचन करतील. थँक्यू. रामभाऊला बोला तिथून. हॅलो, रामभाऊ यांनी 500 रुपये घ्यायचे आहे, नाहीतर 200 रुपये